माजी आमदार तसेच ग्रॅज्युएट मतदारसंघातील लाडके नेते माननीय सुधाकरजी कोहळे यांना वाढदिवसानिमित्त अनेक संघटनांनी तसेच भारतीय जनता पार्टीतील अनेको कार्यकर्त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। सकाळीपासूनच इथे भीड पाहायला मिळत होती। भाऊ 1 जुलै आपला वाढदिवस आहे, काय सांगाल? भरपूर संख्येने आपले मित्रमंडळी इथे आलेले आहेत, सकाळीपासून सुरू आहे। गेल्या 18 वर्षापासून आमचं प्रतिष्ठान आहे सूर्योदया लोकसेवा प्रतिष्ठान, यांच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठ नागरिक सन्मान दिवस म्हणून साजरा करीत असतो। 1 जुलैला जसा माझा वाढदिवस आहे तसाच माझ्यासोबत आमच्या परिवारातला आमच्या भागातलं 200पेक्षा जास्त ज्येष्ठांचा जन्मदिवस आजच्या दिवशी असतो। जेव्हा ज्येष्ठांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतो तेव्हा त्यांच्या डोळ्यातला आनंद हा माणसाला संपूर्ण जीवनाचा यशाचा आनंद मिळवून देतो। ज्येष्ठांचे आशीर्वाद, ज्येष्ठांचा आनंद। आज तर हरिभक्तपरायण अनिल महाराजांनी अतिशय सुंदर वक्तव्य त्यांच्या जन्मदिवशी केलं। आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा, आनंदाचा आणि मला आशीर्वाद प्राप्त करणारा आहे। मोठ्या संख्येने आशीर्वाद मला जनता देते आहे, हेच मला मिळालेलं फार मोठं धन आहे। आपल्याला मागील ग्रॅज्युएट लोकांचा म्हणजे भावी आमदार म्हणून कोहळे यांना पाहतात, आपण काय म्हणाल? 25 सप्टेंबरपासून पक्षाने मला पदवीधर नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे। जवळपास 32 विधानसभाचं हे क्षेत्र आहे। आमच्या हे जवळपास 72 तालुके आहे आणि विस्तीर्ण असा 5 लोकसभा असलेला हा विधानसभा क्षेत्र आहे। मला आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नितीनजी आणि बावनकुळे साहेबांनी 2020मध्ये जो भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला, हा पराभवाचा वचपा काढण्याचं आणि पदवीधरांना संघटित करण्याचं काम दिलेलं आहे। मला सांगताना आनंद होतो आहे, गेल्या 6 महिन्यात मागच्यापेक्षा दुप्पट म्हणजे जवळपास 2 लाखाच्या जवळपास पदवीधर मतदार नोंदणी करण्यात आम्ही लोक यशस्वी झालो आहे। प्रचंड उत्साह आहे। नवीन नेतृत्व पाहून पदवीधरसुद्धा मला खूप सहकार्य करत आहे। कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारी ही निवडणूक लाखोच्या फरकाने मी जिंकून दाखवेल असा विश्वास मी आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नितीनजींना दिलेला आहे। ही जी विचारधारा खंडित झाली आहे 2020मध्ये, ती खंडित झालेली विचारधारा पुन्हा पूर्ववत सुरू करून सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास या प्रथेप्रमाणे आम्ही पुन्हा नोव्हेंबर महिन्यात पदवीधराची निवडणूक प्रचंड मताधिक्याने जिंकणारच असा संकल्प मी आजच्या दिवशी केला आहे। आपल्या नवीन मतदार असेल, तरुण माझे मित्रमंडळी असेल, सर्वांना माझा एवढाच विनंती आहे, सल्ला आहे की आदरणीय मोदींजींच्या नेतृत्वामध्ये देश आता विश्वगुरुत्वाकडे जात आहे। अशा परिस्थितीत भारत हा जगातील सर्वात युवा देश आहे। त्यामुळे हा देश जर विश्वगुरुत्वाकडे न्यायचा असेल, जगावर प्रस्थापन करायचं असेल, तर जगाचं नेतृत्व करायचं असेल तर या देशातील युवकांवर त्याची मोठी जबाबदारी आहे। त्यामुळे देशसेवा हीच ईश्वर सेवा समजून तरुणांनी आगामी काळामध्ये आणि मोठ्या प्रमाणात भारत माता की जय म्हणत योग्य दिशेने कार्य करावं असं मी त्यांना आव्हान देतो।